हाय स्टुडंट, आज आपण नेक्स्ट लेक्चर चालू करतोय. आपला जो चॅप्टर चालू आहे तो कुठला आहे? करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आतापर्यंत काय काय बघितलं? तर फर्स्ट त्यामध्ये बघितला केव्हीएल, केसीएल. त्यानंतर नेक्स्ट डिव्हाइस आपण स्टडी करायला सुरुवात केली. या चॅप्टर मध्ये डिव्हाइसेस सगळ्यात जास्त आहे. डिव्हाइस मध्ये पहिला डिव्हाइस बघितला आपण वेस्टोन ब्रिज, त्यानंतर सेकंड बघितला मीटर ब्रिज, थर्ड वन त्यामध्ये बघितला पोटेन्शियोमीटर आणि त्यानंतर बघितलं ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर कुठं कुठं यूज होतो? तर पोटेन्शियोमीटरचं यूज काय? तर दोन ईएमएफ कम्पेअर, दोन सेलचा ईएमएफ कम्पेअर करण्यासाठी त्या ठिकाणी पोटेन्शियोमीटर यूज होतं. हे त्याचे पहिले ऍप्लिकेशन. बट कम्पेअर करण्यासाठी देखील आपण दोन मेथड यूज करतो. तर त्यामध्ये 1/1 सेल त्यामध्ये यूज करणार आणि दुसरं जे आहे ते म्हणजे सम ऑर डिफरन्स मेथड. अशा दोन मेथडनी त्या ठिकाणी आपण कम्पेअर करू शकतो. आणि त्यानंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन बघितलं आपण इंटरनल रेजिस्टन्स कुठल्याही सेलचा फाइंड आउट करण्यासाठी. मग त्याचं मागच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण डिस्क्रिप्शन बघितलं, त्या ठिकाणी त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं, वर्किंग बघितलं. वर्किंग कसं होतं, त्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करतो. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू L1/L2-1 हा फॉर्म्युला त्या ठिकाणी कसा डिराईव्ह झाला हे देखील त्यामध्ये आपण बघितलेलं आहे. डेरिव्हेशन हे लक्षात ठेवा, त्यामध्ये हे वर्किंग मध्ये जातं डेरिव्हेशन. त्यानंतर आपण आता नेक्स्ट ऍप्लिकेशन त्यामध्ये बघतोय. आपण पोटेन्शियोमीटरचे ऍप्लिकेशनच बघतोय, हे लक्षात ठेवा. पोटेन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन जास्त आहे त्यामध्ये. पोटेन्शियोमीटरचं नेक्स्ट ऍप्लिकेशन ते म्हणजेच काय? व्होल्टेज डिव्हायडर. व्होल्टेज डिव्हायडर. आता डिव्हायडर आपल्याला माहिती आहे, तो डिव्हाइड करतो. व्होल्टेज डिव्हायडर म्हणून त्यासाठी आपण पोटेन्शियोमीटरचा यूज करतो. पोटेन्शियोमीटरचं सिम्पली त्याचं ऍप्लिकेशन व्होल्टेज डिव्हाइड इझिली करू शकतो. का करू शकतो? थोडं लॉजिक यूज करा बरं. पोटेन्शियोमीटर मध्ये काय आहे? एक ईएमएफ आहे, त्याच्या पुढे इंटरनल रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स आहे. चला, एक की आहे पुढं. कीच्या पुढे काय जोडलेली आपण? वायर. काय जोडलेली आपण? वायर त्या ठिकाणी जोडलेली आहे. त्याला नाव दिलं आपण ए बी, युनिफॉर्म वायर त्या ठिकाणी जोडलेली. आता ही वायर ज्या ठिकाणी जोडलेली, आता व्होल्टेज डिव्हायडर म्हणून त्या ठिकाणी कसा तो त्या ठिकाणी यूज करतो आपण? एकदम सिम्पली एक कुठलं तरी डिव्हाइस घेणार, तो डिव्हाइस आपण जोडलेला आहे. डिव्हाइस जोडल्यानंतर बघा, तो ए पॉइंटला एक टर्मिनल जोडला, दुसऱ्या पॉइंटला याची टोटल जी लेंथ आहे ती किती असणार? इथं एल, कॅपिटल एल झाली टोटल लेंथ. याचं टोटल व्होल्टेज आहे ते किती असणार? यामध्ये व्ही. बरोबर. डिव्हाइस जोडल्यानंतर डिव्हाइसचा अनदर टर्मिनल कुठं जोडलेला असतो? जॅकला. ज्यावेळी हा जॅक त्यामध्ये काय होतो? जॉकीला जोडलेला असतो. जॉकी ज्यावेळी त्यावरती आपण स्लाइड करतो त्यावेळी बघा, हे व्होल्टेज आणि हे व्होल्टेज त्यामध्ये काय झालेलं असतं? डिवाइड झालेलं असतं. आपल्याला भेटेल इथं V1 आणि इथं भेटेल V2. म्हणजेच एबी पूर्ण व्होल्टेज दोन पार्ट मध्ये डिवाइड करण्याचं काम कोण करतं? त्यामध्ये व्होल्टेज डिवायडर. कोण करतं त्यामध्ये? व्होल्टेज डिव्हायडर. इथं बघा, यामध्ये हा जसं आपण मूव्ह करणार, जे पूर्ण व्होल्टेज आहे ते दोन पार्ट मध्ये त्या ठिकाणी काय होऊन जातं? डिवाइड होऊन जातं. म्हणून याला म्हणतो आपण व्होल्टेज डिव्हायडर. हे झालं त्याचं थर्ड ऍप्लिकेशन. फर्स्ट काय बघितलं? टू कम्पेअर द सेल. सेकंड बघितलं टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स. थर्ड ऍप्लिकेशन बघतोय व्होल्टेज डिव्हायडर म्हणून तो काम करतो. लक्षामध्ये कसं त्यामध्ये करतो? व्होल्टेज डिव्हायडर म्हणून काम त्या ठिकाणी कसं करतो? लक्षामध्ये दिस इज अ सेटअप फॉर व्होल्टेज डिव्हायडर. काय सेटअप असतो? एक डिव्हाइस, त्यामध्ये डिव्हाइसचं टर्मिनल ए पॉइंटला त्या ठिकाणी जोडलेलं असतं आणि दुसरं टर्मिनल जॉकीला. वेन जॉकी स्लाइड देन दॅट टाइम व्ही टोटल व्होल्टेज आर डिवाइडेड इंटू टू व्होल्टेज V1 अँड V2. हेच तर आपल्याला पाहिजे. व्होल्टेज डिवाइड. व्होल्टेज काय करतो? दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो, V1 अँड V2 व्होल्टेज. V1 अँड V2 हे झालं त्याचं ऍप्लिकेशन व्होल्टेज डिवाइड.
लक्षामध्ये एकदम स्मॉल ऍप्लिकेशन आहे, जास्त काही नाहीये यामध्ये. व्होल्टेज डिव्हायडर. देन पुढं मग ज्यावेळी व्होल्टेज डिव्हाइड आपण इथलं व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपल्याला इथली लेंथ मेजर करावं लागेल. ही जर L1 असेल तर ही किती येते त्यामध्ये L2. लक्षात ठेवा त्यामध्ये ही लेंथ आपल्याला माहिती. देन नेक्स्ट ऍप्लिकेशन ते म्हणजेच ऑडिओ कंट्रोल. एकदम स्मॉल ऍप्लिकेशन येते ऑडिओ कंट्रोल. आता ऑडिओ कंट्रोल म्हणजेच काय तर बघा, तुम्ही तुमचं टीव्ही असेल ओके किंवा रेडिओ असेल, त्यामध्ये एक व्हॉल्यूमचं बटन असतं. बटन आपण फिरवतो, व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. नेमके व्हॉल्यूम इन्क्रीज होतो म्हणजे काय होतं त्यामध्ये, तो पॉट नेमकी काय काम करत असतो, थोडं लॉजिक यूज करा. त्यामध्ये काय काम करत असतो. जर आपण पॉट फिरवला बरोबर, एका डायरेक्शन मध्ये फिरवला क्लॉकवाईज, तर त्यामध्ये काय होऊन जातं, व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातो. अँटी क्लॉकवाईज फिरत आणला तर व्हॉल्यूम कमी होत जातो. नेमके कसं होत असतं तर त्यामध्ये यूज होतो तो म्हणजेच पोटॅन्शिओमीटर. त्या जो पॉट आहे बरोबर, जे बटन आहे त्याला फिजिकली नाव जे आहे ते म्हणजेच पोटॅन्शिओमीटर. काय म्हणतात त्याला, पोटॅन्शिओमीटर. आपण त्याला काय म्हणतो, बटन बरोबर. पोटॅन्शिओमीटर त्याला फिजिक्स मध्ये काय म्हणणार, पोटॅन्शिओमीटर असतो. मग तो काय काम करत असतो त्या ठिकाणी, तर आपल्याला सिंपल लॉजिक लगेच समजेल काय काम करत असणार. त्यामध्ये व्होल्टेज कमी जास्त करतो. मग व्होल्टेज कमी जास्त केल्यानंतर काय चेंज होणार, ऑब्विसली करंट कमी जास्त होणार. याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त करण्यासाठी त्या ठिकाणी आपण यूज करतो. व्होल्टेज कमी झालं, फ्रिक्वेन्सी त्यामध्ये कमी होते, ऑडिओ कमी होत जाणार. लक्षामध्ये ऑडिओ कंट्रोलिंग साठी त्या ठिकाणी स्लाइडिंग पोटॅन्शिओमीटर जो आहे तो त्या ठिकाणी आपण यूज करत असतो. डीजे मशीन बघितलं त्यावरती आपले बटन असतात, स्लाइड होतात, ते सगळे पोटॅन्शिओमीटर असतात. फ्रिक्वेन्सी व्हॅरी करण्यासाठी सगळीकडे ते होतात यूज बरोबर. पहिले मोठ्याले बटन असायचे, आता ते स्लाइडिंगचे बटन झाले बरोबर. स्लाइड केला त्यामध्ये ऑडिओज काय होतं, कंट्रोल वगैरे करतो. ओके, स्लाइडिंग पोटॅन्शिओमीटर आर कॉमनली यूज इन मॉडर्न लॉस पॉवर ऑडिओ सिस्टीम. लक्षामध्ये एवढंच त्यामध्ये ऍप्लिकेशन आहे, त्या ऑडिओ सिस्टीम मध्ये हा यूज होतो त्यामध्ये. त्यानंतर पोटॅन्शिओमीटर ऍज अ सेन्सर. पोटॅन्शिओमीटर ऍज सेन्सर म्हणून तो मोशन सेन्सर, ऍज मोशन सेन्सर. मोशन सेन्सर म्हणून तो वर्क होतो. कसा होत असेल बरं मोशन सेन्सर, मोशन सेन्सर म्हणून त्या ठिकाणी यूज होतो. कसा होत असेल मोशन सेन्सर म्हणून यूज, एकदम सिम्पली बघा. आता हे एक डिव्हाइस आहे बरोबर, हे डिव्हाइस आहे. त्यामध्ये हे डिव्हाइस या ठिकाणी आपण कनेक्ट केलेले आहे बरोबर. हे डिव्हाइस या ठिकाणी आपण कनेक्ट केलेले. आता जर आपण हे डिव्हाइस स्लाइड केलं तर या ठिकाणची जी पोझिशन आहे ही पोझिशन देखील काय होणार, पुढे स्लाइड होणार बरोबर. पोझिशन त्यामध्ये मागे पुढे होणार. मग इथं डिव्हाइस कनेक्ट करा किंवा इथं डायरेक्टली डिव्हाइस कनेक्ट करा. जर या ठिकाणी डिव्हाइस चेंज झालं बरोबर, डिव्हाइस पर्टिक्युलर मोशन मध्ये आलं तर काय होणार, व्होल्टेज त्यामध्ये चेंज होणार आणि आपल्याला व्होल्टेज मधून समजणार का डिव्हाइसची काय झाली, मोशन झाली. डिव्हाइसचं त्या ठिकाणी डिव्हाइस कशामध्ये आला, मोशन मध्ये झालं. लक्षामध्ये त्याची मुवमेंट झाली आणि ही मुवमेंट कशावरून ठरवतो आपण, याचं व्होल्टेज त्यामध्ये चेंज होणार. इकडलं होणार किंवा इकडलं होणार, त्यामध्ये व्होल्टेज चेंज. इकडं स्लाइड होत गेलं तर व्होल्टेज कमी होत जाणार, V1 कमी झालं ऍज कम्पेअर टू V2, त्याची पोझिशन पुढे चेंज होणार टुवर्ड्स द बी. या साईडला मोशन होत गेलं तर टुवर्ड्स द बी त्या ठिकाणी व्होल्टेज कमी होत जाणार ऍज कम्पेअर टू V1. देअरफॉर मोशन इज फ्रॉम A टू B. म्हणजे तो मोशन सेन्सर म्हणून त्या ठिकाणी काम करतो. हे त्याचे छोटे छोटे ऍप्लिकेशन आहेत. मोठे ऍप्लिकेशन पहिले दोन आपण बघितले, कुठले कुठले, व्होल्टेज डिवायडर म्हणून तो काम करतो. सॉरी, फर्स्ट जो आहे इंटरनल रेजिस्टन्स त्याचा मेजर करण्यासाठी, आणि पहिलं जो आहे तो म्हणजेच काय, कम्पेअर करण्यासाठी, दोन सेल कम्पेअर करण्यासाठी. हे ऍप्लिकेशन पेपरला विचारतात, हे पण विचारू शकतात. हे तुमच्या सिलेबस मध्ये हे नवीन ऍड केलेले आहेत ऍप्लिकेशन. व्होल्टेज डिवायडर, ऑडिओ कंट्रोल, पोटॅन्शिओमीटर. जर त्या ठिकाणी ऍप्लिकेशन विचारले कशाचे, पोटॅन्शिओमीटरचे,
तर हे सगळे ऍप्लिकेशन त्यामध्ये आले पाहिजे. कुठले कुठले? फर्स्ट त्यामध्ये काय? टू कम्पेअर द सेल. त्यानंतर सेकंड, टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. थर्ड त्यामध्ये व्होल्टेज डिवायडर, ऑडिओ कंट्रोल, पोटेन्शियोमीटर, ऍज अ मोशन सेन्सर. ऍज अ मोशन सेन्सर म्हणून तो देखील त्यामध्ये काम करतो. लक्षामध्ये हे झाले पोटेन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन. कुठं कुठं युज होतो? सगळ्यात जास्त ऍप्लिकेशन आहे पोटेन्शियोमीटरचे. लक्षामध्ये देन समजले? हे सगळं लॉजिक आहे. इथं स्लाइड झाला जॉकी, तर याचं व्होल्टेज चेंज होणार आहे. व्होल्टेज चेंज झालं म्हणजे आपल्याला समजून जाणार आपण ती डिव्हाइस कशामध्ये गेलं? मोशन मध्ये, म्हणून तो मोशन सेन्सर म्हणून युज करू शकतो. ऑडिओ कंट्रोल म्हणून त्या ठिकाणी स्लाइड करतो आपण हे बटन स्लाइड केलं त्याची फ्रिक्वेन्सी देखील कमी जास्त होते. व्होल्टेज डिवाइड, तो व्होल्टेज डिवाइड करतो यामध्ये, म्हणून हे झाले त्याचे ऍप्लिकेशन. स्मॉल स्मॉल ऍप्लिकेशन आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. हे पोटेन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन नंतर आता आपल्याला फर्स्ट जो इंट्रोडक्शन मध्ये बघितला आपण, पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? तर पोटेन्शियोमीटर जो आहे त्यामध्ये काय करतो आपण? पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये पोटेन्शियोमीटर जो आहे एकदम स्मॉल व्होल्टेज त्या ठिकाणी मेजर करण्यासाठी देखील यूज करतो. पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन अ व्होल्टमीटर. म्हणजे स्मॉल व्होल्टेज त्या ठिकाणी मेजर करण्यासाठी यूज करतो. थोडं जरी पोटेन्शियल असेल तरी देखील तो मेजर करतो. कोण? पोटेन्शियल. त्यामध्ये पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज टू पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज करतो. ईएमएफ देखील मेजर करण्यासाठी त्या ठिकाणी यूज करतो. हे त्याचे ते ऍडव्हान्टेज ओव्हर कशावरती आहे? पोटेन्शियल व्होल्टमीटर. ओके, हे लक्षात ठेवा. आपण बघितलेले सुरुवातीला. ओके, हा झाला पूर्ण पोटेन्शियोमीटर. बघा पोटेन्शियोमीटर मध्ये काय काय स्टडी केलाय. तर सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय नसतं? एक वायर असते, ए बी वायर. ती एक कशाला जोडलेली असते? सेलला जोडलेली असते. विच हॅव ईएमएफ ई, बरोबर, त्याला जोडलेलं असते. त्याला आपण पोटेन्शियोमीटर म्हणतो. मग त्या ठिकाणी जर आपल्याला ए टू सी त्याच्या बिटवीन एखादा पोटेन्शियल काढायचं असेल तर त्याचं पोटेन्शियल किती येतं त्या ठिकाणी? के इंटू एल. हे लक्षात ठेवा. के इंटू एल. के म्हणजेच काय असतो? पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल पर युनिट लेंथ ऑफ दिस वायर. लक्षामध्ये. मग त्या ठिकाणी आपण के काय असतो? के ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण फाइंड आउट केलं. पोटेन्शियल अक्रॉस ए बी त्या ठिकाणी फाइंड आउट केलं. हे डेरिव्हेशन व्यवस्थित समजून घ्या. व्यवस्थित त्यामध्ये नोट्स मध्ये देणारे मी नोट्स तुम्ही लिहा व्यवस्थित. त्यामध्ये देखील व्यवस्थित आहे त्यामध्ये पोटेन्शियोमीटर. त्यानंतर ऍप्लिकेशन बघितले. त्याच्या आधी कुठले डिव्हाइस बघितले आपण? वेस्टोन ब्रिज, मीटर ब्रिज. ओके, तर आपल्याला नेक्स्ट डिव्हाइस त्यामध्ये बघायचा आहे. डिव्हाइस नंबर 4. 3 डिव्हाइस बघितले आपण. कुठले कुठले? मीटर ब्रिज, वेस्टोन ब्रिज, पोटेन्शियोमीटर. आता आपल्याला नेक्स्ट बघायचा आहे तो म्हणजेच काय? गॅल्व्हनोमीटर. नेक्स्ट डिव्हाइस त्यामध्ये बघतोय आपण तो म्हणजेच काय? गॅल्व्हनोमीटर. 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 नेक्स्ट डिव्हाइस जो आपण बघतोय तो म्हणजेच काय? गॅल्व्हनोमीटर. याआधी आपण नाव ऐकलेलं आहे गॅल्व्हनोमीटरचं. कुठं? वेस्टोन ब्रिज मध्ये गॅल्व्हनोमीटरचं नाव ऐकलेलं आहे. गॅल्व्हनोमीटर हा एक डिव्हाइस आहे. मग तो डिव्हाइस आपण कशासाठी युज करतो? जसा पोटेन्शियोमीटर कशासाठी युज करतो? पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. तसा वेस्टोन ब्रिज नेटवर्क कशासाठी युज करतो? अननोन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी. मीटर ब्रिज कशासाठी युज करतो? तो देखील अननोन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी. मग हा गॅल्व्हनोमीटर डिव्हाइस कशासाठी युज करतो? गॅल्व्हनोमीटर डिव्हाइस जो आहे तो कशासाठी युज करतो त्यामध्ये? तर सिंपली त्याचं यूज आहे गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस यूज टू डिटेक्ट weak electric current in circuit. Weak electric current in circuit. Weak current जो आहे, weak electric current, weak electric current मेजर करण्यासाठी आपण गॅल्व्हनोमीटर त्या ठिकाणी यूज करतो. म्हणजे स्मॉल अमाऊंट एकदम कमी जो आहे करंट तो मेजर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी
गॅलोनोमीटर हा डिव्हाइस त्यामध्ये यूज करतो. वीक इलेक्ट्रिक करंट. लक्षामध्ये तर आपण गॅलोनोमीटर डिव्हाइस स्टडी करणार आहोत. आता बघा, गॅलोनोमीटर जो डिव्हाइस जो आहे तो डिव्हाइस पासूनच आपण पुढं म्हणजे गॅलोनोमीटर युज्ड ऍज आपण यूज काय म्हणून करू शकतो तर ॲमेटर म्हणून तो यूज करू शकतो. ॲमेटर म्हणून यूज करू शकतो आणि व्होल्ट मीटर म्हणून देखील यूज करू शकतो. गॅलोनोमीटर हा आपण ॲमेटर करंट मेजर करण्यासाठी यूज करू शकतो आणि दुसरा जो आहे तो व्होल्ट मीटर म्हणून त्या ठिकाणी यूज करू शकतो. बट युझिंग सम मॉडिफिकेशन, त्यामध्ये थोडस मॉडिफाय करावं लागतो गॅलोनोमीटर मध्ये. मग सुरुवातीला आपण गॅलोनोमीटर काय असतो, तो करंट कसा मेजर करतो ते आपण बघणार आहे. मग त्या ठिकाणी तो ॲमेटर म्हणून कधी यूज करणार आणि व्होल्ट मीटर म्हणून कधी यूज करणार ते आपण त्या ठिकाणी नंतर बघणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण आता डिव्हाइस स्टडी करायचा आहे म्हणलं आपण सुरुवातीला काय बघणार त्याची डायग्राम, डायग्राम नंतर कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन नंतर वर्किंग. काय बघतोय आपण गॅलोनोमीटर. आता गॅलोनोमीटरचं काय त्यामध्ये वर्क कसा होतो ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. हे लक्षात ठेवा, त्यामध्ये वर्क कसा होतो. डायग्राम त्यामध्ये 3D डायग्राम दिलेले आहे आपल्या बुक मध्ये. ती डायग्राम त्यामध्ये व्यवस्थित ड्रॉ करायची. पेज नंबर 2 to 4 वरती ही डायग्राम दिली बघा. गॅलोनोमीटरची डायग्राम त्यामध्ये दिलेली आहे. ती डायग्राम मी आता ड्रॉ करायचा त्यामध्ये प्रयत्न करतो. ड्रॉ करा त्यामध्ये तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित बघून त्या ठिकाणी ड्रॉ करायची डायग्राम. व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करा. जे बुक असतील तर बुक मध्ये ओपन करा, त्यामध्ये तुम्हाला समजेल ऍक्च्युली कशी डायग्राम. साऊथ अँड नॉर्थ पोल त्यामध्ये. आयर्न कोन दिलेला असतो आणि त्यावरती एक रेक्टँग्युलर कॉइल त्यावरती प्लेस केलेली आहे. रेक्टँगल कॉइल जी आहे ती कॉइल त्यावरती प्लेस केलेली आहे. त्या कॉइलला वरती लावलेला असतो पॉइंटर आणि तो पॉइंटर अटॅच असतो स्केलला. नॉर्थ आणि साऊथ पोल. दिस इज हॉर्स शो शेप मॅग्नेट. काय हा पूर्ण मॅग्नेट आहे. हा जो आहे पूर्ण तो काय त्यामध्ये मॅग्नेट आहे. हे लक्षात ठेवा. पूर्ण जो आहे त्यामध्ये तो मॅग्नेट आहे त्या ठिकाणी. हा जो आहे हा पॉइंटर आहे. पॉइंटर. देन ही सर्क्युलर जे आहे ते दिसतं आपल्याला आयर्न कोर. आयर्न कोर. त्यानंतर दिस इज कॉल्ड रेक्टँग्युलर कॉइल. रेक्टँग्युलर कॉइल. रेक्टँग्युलर कॉइल. आणि इथं जो जोडलेला असतो ते असते त्या ठिकाणी स्प्रिंग. स्पायरल स्प्रिंग. जी कॉइल आहे ती कोरला कशाने जोडलेली असते त्या ठिकाणी स्प्रिंगने जोडलेली असते.
व्यवस्थित शेडेड करा ही डायग्राम इथं. डायग्राम त्यामध्ये पेज नंबर 2 to 4 वरती दिलेली व्यवस्थित समजून घ्या. ओके, आता बघा यामध्ये काय सांगितलेलं असतं. गॅलनोमीटर म्हणजे काय असतं. सिम्पली डायग्राम काढतो बघा मी इकडं. यामध्ये नॉर्थ आणि साऊथ पोल असतात. नॉर्थ आणि साऊथ पोल मध्ये एक आयर्न कोर असतो आणि त्या कोरला त्या ठिकाणी एक रेक्टँग्युलर कॉईल त्या ठिकाणी प्लेस केलेली असते. थ्रू स्प्रिंग कशाने जोडलेली असते, ती स्प्रिंगने जोडलेली असते आणि त्या कॉईलला एक पॉइंटर त्या ठिकाणी अटॅच केलेला असतो आणि तो पॉइंटर कशावरती असतो, त्यामध्ये स्केलवर. झालं की सिंपल. ही हा जो पूर्ण दिसतो आपल्याला सर्क्युलर, हा मॅग्नेट आहे. कुठल्या शेप मधला, हॉर्स शो शेप मॅग्नेट आहे त्या ठिकाणी. लक्षामध्ये ही झाली पूर्ण कन्स्ट्रक्शन म्हणजे डायग्राम. मग कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहिणार, द रेक्टँग्युलर कॉईल इज अ कन्सिस्ट ऑफ गॅलनोमीटर इज अ कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर कॉईल. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट त्या डायग्राम मधला. कुठला, रेक्टँग्युलर जो आहे, रेक्टँग्युलर कॉईल. मी मोठी डायग्राम काढतो वाटलीस या ठिकाणी थोडी. रेक्टँग्युलर कॉईल जी आहे ती त्या ठिकाणी प्लेस केलेली आहे कशावरती, आयर्न कोर वरती. दिस इज रेक्टँग्युलर कॉईल. झालं, आणि त्याच्या बिटवीन, कशाच्या बिटवीन असतो, नॉर्थ अँड साऊथ पोल. सिंपली नाही आठवली अशी डायग्राम ड्रॉ केली तरी चालू नाही त्यामध्ये. आणि याच्यावरती काय जोडलेला असतो, त्या ठिकाणी पॉइंटर त्या ठिकाणी प्लेस केलेला असतो. ही असते रेक्टँग्युलर कॉईल. काय म्हणतात त्याला, रेक्टँग्युलर कॉईल. आणि ही जी कॉईल आहे या आयर्न कोरला थ्रू स्पायरल स्प्रिंग म्हणजेच काय, जर आपण ती स्प्रिंग फिरवली तर सोडल्यानंतर काय होणार, ती परत आहे त्या पोझिशन मध्ये जाणार. लक्षामध्ये त्याला आपण स्पायरल स्प्रिंग म्हणतो त्या ठिकाणी. स्प्रिंगनी ही रेक्टँग्युलर कॉईल त्या आयर्न कोरला त्या ठिकाणी काय केलेले असते, जॉईंट केलेले असते आयर्न कोरला. झालं, आयर्न कोरला त्या ठिकाणी आपण ती स्पायरल स्प्रिंग थ्रू त्या ठिकाणी जोडलेली असते. आणि हा असतो तो पॉइंटर असतो. आता पॉइंटरचं काम काय असतं ते आपण पुढे बघणार आहे. नॉर्थ आणि साऊथ मॅग्नेट. आता गॅलनोमीटरचं कन्स्ट्रक्शन कसं लिहिणार, तर गॅलनोमीटर इज कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर कॉईल. कशाने बनलेला असतो तो, रेक्टँग्युलर कॉईलने त्या ठिकाणी बनलेला असतो. बघा कन्स्ट्रक्शन कसं लिहिणार, गॅलनोमीटर इज कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर कॉईल. आता ही कॉईल म्हणजे काय, तर कॉपर वायर त्या ठिकाणी गुंडाळलेली असते. का गुंडाळलेली असते, आपला पुढला चॅप्टर त्यामध्ये बघायचा आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट वरती हे वर्क होतं. आता ऍक्च्युली मागच्या सिलेबस मध्ये हा डिव्हाइस आपल्याला त्याच चॅप्टर मध्ये, त्याच प्रिन्सिपल वरती म्हणूनच्या चॅप्टर मध्ये, पण आता ह्याच चॅप्टर मध्ये टाकलेला. याचं वर्किंग समजण्यासाठी आधी आपल्याला पुढला चॅप्टर समजावं लागेल व्यवस्थित. त्यासाठी शॉर्ट मध्ये समजून घ्या यामध्ये काय होतं, वर्किंग जास्त नाहीये यामध्ये. देन ही कॉईल असते, त्यामध्ये काय असते, त्यामध्ये कॉईल. जसं फॅन मोटर असते, त्या फॅन असतो त्यामध्ये कॉईल असते गुंडाळलेली. जर आपण त्या कॉईल मध्ये करंट पास केला, त्या कॉईल मध्ये काय केलं आपण, करंट जर पास केला, इथून काय दिलेला असतो, करंट दिलेला असतो. यामध्ये एक टर्मिनल त्या ठिकाणी जोडलेला असतं, इकडून प्लस काय सप्लाय दिलेला असतो या ठिकाणावर, बरोबर. हे याच्यामध्ये काय दाखवलेलं नाही आपल्याला, पण इकडून सप्लाय दिलेला असतो कशाला, कॉईलला. कशाला दिलेला असतो त्या ठिकाणी, कॉईलला. आता ज्यावेळी आपण सप्लाय देणार, सप्लाय दिल्यानंतर बघा, सप्लाय दिल्यानंतर इथं ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालेले असणार आहे. ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी प्रोड्यूस असते आणि ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्रोड्यूस झाल्यानंतर, प्रोड्यूस आहे या ठिकाणी. करंट दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या कॉइलची मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. मग त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाल्यानंतर त्यावरती टॉर्क ऍक्ट होतो.
काय होतं त्यामध्ये टॉर्क ऍक्ट होतो, म्हणजे ही कॉईल त्या ठिकाणी मूव्ह होते. बरोबर. जसं नॉर्थ साऊथ जर एकत्र आलं तर ते काय होणार, रिपल होणार. इथं नॉर्थ आणि याचा साऊथ आला तर तो रिपल होतो, इथं त्याचा नॉर्थ आणि साऊथ आला तर ते रिपल होऊन जाणार. म्हणजे याला काय भेटते, एक पर्टिक्युलर रोटेशन भेटतं, पर्टिक्युलर त्या ठिकाणी सर्क्युलर मुवमेंट भेटते. म्हणजेच हे कशामुळे भेटतं, म्हणजे त्याला एक काय येतो, टॉर्क येतो. काय येतो, थोडा टॉर्क येतो. आणि हे रोटेशन जे आहे, हे रोटेशन त्या ठिकाणी कशाने मेजर केलेलं असतं, तर पॉइंटरनी. हे जे रोटेशन आहे ते कनेक्टेड टू द कशाला असतं, त्या ठिकाणी पॉइंटर. जेवढा त्या ठिकाणी कॉईल मूव्ह होणार तेवढा त्या ठिकाणी पॉइंट काय होणार, मूव्ह होणार. पॉइंटर त्या ठिकाणी डिफ्लेक्ट होणार. दिस डिफ्लेक्शन ऑफ द कॉईल किंवा रोटेशन ऑफ द कॉईल किंवा टॉर्क ऑन द कॉईल इज measured by the deflection and this deflection is measured by this point. या स्केलने त्या ठिकाणी मेजर केलेलं असतं. मग या ठिकाणी आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल 1 2 3 1 पासून 2 पर्यंत मूव्ह झाला, मग या ठिकाणी करंट जो आहे 2 एम्पियर करंट आहे यामध्ये, लक्षामध्ये. आणि 2 to 3 पर्यंत गेला तर 3 एम्पियर करंट. म्हणजे हे सगळं त्यामध्ये मूव्ह होतं, बट त्याच्या ऍक्च्युअली त्यामध्ये काय मूव्ह झालेला असतो, की कॉईल त्यामध्ये मूव्ह झालेली असते. बरोबर. म्हणजेच बघा कन्स्ट्रक्शन काय होणार, द गॅल्व्हनोमीटर इज कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर कॉईल विच इज प्लेस्ड इन कशामध्ये असते ती, त्याच्या बिटवीन असते मॅग्नेटिक फील्ड. अँड दिस मॅग्नेट इज अ हॉर्स शो शेफ्ट. दिस मॅग्नेट इज हॉर्स शो सारखा तो मॅग्नेट असतो. त्याच्या बिटवीन जे आहे ती त्यामध्ये काय असते, कॉईल असते. हे लक्षात ठेवा, त्याच्या बिटवीन असणार, त्याच्या बिटवीन त्या ठिकाणी काय असणार, प्लेस झालेली असणार ही कॉईल. बट ओनली कॉईल नसते, कॉईल इज अटॅच टू द, कशाला अटॅच असते, आयर्न कोर थ्रू स्पायरल स्प्रिंग. बघा कन्स्ट्रक्शन व्यवस्थित समजून घ्या. गॅल्व्हनोमीटर इज कन्सिस्ट ऑफ rectangular coil which is placed in a magnetic field and the shape of the magnetic field is a horseshoe. Shape of the magnetic horseshoe and rectangular coil is connected to the iron core through the spiral spring. Then pointer is attached to the coil. Pointer is attached to the coil and one terminal of the pointer is attached to the coil and another terminal on the scale. कशावरती असतो तो, स्केल वरती असतो. हे झालं कन्स्ट्रक्शन कशाचं, गॅल्व्हनोमीटरचं. तुम्ही प्रॅक्टिकल लॅब मध्ये जा, फिजिक्सच्या प्रॅक्टिकल लॅब मध्ये तुम्हाला अशी त्यामध्ये मल्टीमीटर म्हणतो आपण त्याला, किंवा गॅल्व्हनोमीटर ॲमीटर, व्होल्टमीटर, छोटे छोटे डिव्हाइस असतात त्यामध्ये. त्यावरती एक डिफ्लेक्शन काटा असतो. बरोबर. तुम्ही करंट मेजर केला तर असं डिफ्लेक्ट होतो. मग त्यामध्ये त्या काट्याला समजतं का करंट किती, नाही. तर ते डिफ्लेक्शन ऍक्च्युअली कोणाच झालेलं असतं, आतमध्ये त्या कॉईलचं झालेलं असतं. कॉईल का डिफ्लेक्ट होते, बाय प्रिन्सिपल काय, मॅग्नेटिक फील्ड. जर आपण करंट पास केला तर त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते आणि ऑलरेडी असलेली मॅग्नेटिक फील्ड, त्या मॅग्नेटिक फील्ड मुळे याला एक टॉर्क भेटतो. काय भेटतो, त्यामध्ये एक टॉर्क भेटतो. लक्षामध्ये. म्हणजे याची नॉर्थ आणि याची साऊथ जर क्रिएट झाली, कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळी कुठल्याही कंडक्टर मधून आपण करंट पास करतो त्याच्या सराउंडिंग मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेली असते. हे आपल्याला पुढल्या चॅप्टर मध्ये हे प्रिन्सिपल बघायचंय. त्याच वरती हे प्रिन्सिपल डिपेंड आहे. बट तो डिव्हाइस ऍक्च्युअली पुढल्या चॅप्टर मध्ये त्यांनी टाकायला पाहिजे नव्हता, तो या चॅप्टर मध्ये एकदम डीपली नाही टाकलेला. आता मी तुम्हाला सांगतो एकदम व्यवस्थित सांगतोय समजण्यासाठी, बट एवढं डीपली नाही त्यामध्ये वर्किंग वगैरे त्याचं. आधीच्या सिलेबस मध्ये खूप डीपली त्यामध्ये गॅल्व्हनोमीटर होता, ॲमीटर होता, त्याचे फॉर्म्युले होते भरपूर, पण आता फॉर्म्युले नाहीये जास्त त्यामध्ये. फक्त थेरॉटिकल डिव्हाइस आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचा आहे. अलग लक्षामध्ये गॅल्व्हनोमीटर कसा कन्सिस्ट आहे त्यामध्ये, किंवा गॅल्व्हनोमीटर कसा त्यामध्ये बनलेला, किंवा थोडक्यात कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर. काय काय गॅल्व्हनोमीटर, गॅल्व्हनोमीटर इज कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर कॉईल which is placed in magnetic field. Then shape of the magnetic is horseshoe shape असलेल्या magnetic field मध्ये तो प्रोड्यूस असतो. Then
rectangular coil is connected to iron core through the spiral spring. Then pointer is attached to the rectangular coil, which is used to measure the deflection. Measure the deflection. लक्षामध्ये स्प्रिंग इथं का जोडली? तर एकदम सिम्पली रिझन आहे. तुम्ही जर करंट मेजर करायला गेला, वजन करायला गेला बघा, तुम्ही वजन जर करायला गेला तर तुम्ही वेट जे आहे, तुम्ही दूध असेल घरी तर तुम्ही काट्यावरती दूध मेजर करता, त्यावेळी आपण खालून किटली वगैरे लावल्यानंतर ते काटा काय होतो, असं डिफ्लेक्ट होतो. आणि किटली सोडून गेला तर परत तिथंच राहतो का? सपोज 10 लिटर गेलं तर काटा इथं आला, परत तो ओरिजिनल पोझिशन वरती येतो. काय येतो? कारण त्याच्यामध्ये काय लागलेलं असते? स्प्रिंग. ज्यावेळी त्याचं डिफ्लेक्शन होत असतं, ही स्प्रिंग त्यामध्ये काय होत जाते? गुंडाळलेली जाते. आणि ज्यावेळी करंट यामधून झिरो होऊन जातो, करंट त्यावेळी झिरो होत जातं, कॉईलला समजणार करंट झिरो झालाय, बट त्यामध्ये जो कॉईल वरती लागणारा जो फोर्स आहे, तो फोर्स त्यामध्ये काय होऊन जाणार? झिरो होऊन जाणार. आणि ही स्प्रिंग त्या रेक्टँग्युलर कॉईलला परत आहे त्याच पोझिशन वरती घेऊन येणार. म्हणून ही स्प्रिंग त्यासाठी जोडलेली असते. कुठली? स्पायरल स्प्रिंग म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो त्याला आपण? स्पायरल स्प्रिंग. आयर्न कोर थ्रू ती त्या रेक्टँग्युलर कॉईल त्याला जोडलेली असते. झालं? हे झालं कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर. काय झालं हे? कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर. समजलं? कन्स्ट्रक्शन काय असतं? तर सिंपल आहे. रेक्टँग्युलर कॉईल विच इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड. कॉईल इज कनेक्टेड टू द core through final spring, and pointer, one terminal of pointer is connected to the rectangular coil, and another terminal is कशावरती असतो? तो स्केल वरती, प्रेझेंट ऑन स्क्वेअर, which is used to measure the deflection. याचं किती डिफ्लेक्शन होतं, किती अँगल मध्ये, ते डिफ्लेक्शन त्यामध्ये मेजर करतो. पण ती त्यावरूनच आपल्याला त्याची व्हॅल्यू भेटते. कुठली? करंटची व्हॅल्यू भेटते. लक्षामध्ये दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ कशाचं? गॅल्व्हनोमीटर्स. काय ते? कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर. समजलं? त्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर. देन आता वर्किंग ऑफ गॅल्व्हनोमीटर. आता मी जे सांगितलं तेच त्याचं वर्किंग. काय वर्किंग? बघा यामध्ये, व्हेन करंट इज पास थ्रू द कॉईल, यामधून करंट ज्यावेळी पास करणार, इथं आपल्याला सप्लाय दिलेला असतो. हे दोन वायर अशा बाहेर काढलेल्या असतात, इकडून एक जोडायचं, इकडून एक. करंट पास जर केला या कॉईलला, वेन करंट पास थ्रू द कॉईल, कॉईल मधून ज्यावेळी आपण करंट पास करणार, वेन करंट आर पास थ्रू द कॉईल, कॉईल विल बी डिफ्लेक्ट. काय होणार? त्यामध्ये डिफ्लेक्ट होणार. बट किती डिफ्लेक्ट होणार? द डिफ्लेक्शन ऑफ द कॉईल इज प्रोपोर्शनल टू द करंट. जेवढा करंट त्यामधून जाणार तेवढा त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जास्त प्रोड्यूस होणार, तेवढा त्यामध्ये टॉर्क जास्त ऍक्ट होणार, तेवढं त्याचं डिफ्लेक्शन जास्त होणार. म्हणजेच त्यामध्ये करंट फ्लोईंग थ्रू द कॉईल इज प्रोपोर्शनल टू, किंवा डिफ्लेक्शन ऑफ द कॉईल. डिफ्लेक्शन म्हणजे कॉईल किती फिरणार, जेवढी कॉईल फिरणार तेवढं आपल्याला डिफ्लेक्शन भेटणार. ते कॉईल किती फिरणार हे कशावरती डिपेंड असतं? करंट वरती. जसं एखादं पवनचक्की आहे बघा, हवेच्या अपोजिट फोर्स, जेवढी जास्त हवा तेवढं जास्त फोर्सनी फिरणार, बरोबर. जेवढी कमी हवा तेवढं कमी प्रेशरने फिरणार, बरोबर. तसं या ठिकाणी करंट जेवढा जास्त जाणार तेवढं ते जास्त डिफ्लेक्ट होणार. का डिफ्लेक्ट होणार? म्हणजे त्याचं वर्किंग समजून घ्या. इथं नॉर्थ आणि साऊथ पोल असतो, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. याची मॅग्नेटिक फील्ड मध्ये असला नॉर्थ नॉर्थ, काय होणार? त्यामध्ये रिफल होणार. नॉर्थ साऊथ काय होणार? अट्रॅक्ट होणार. मग त्यामुळे त्याला काय भेटतं? एक रोटेशन भेटतं. त्याला एक त्याचा टॉर्क प्रोड्यूस होतो, स्वतःचा टॉर्क प्रोड्यूस होतो. आणि त्या टॉर्कनी ही स्पायरल स्प्रिंग काय केलेली असते? गुंडाळलेली जाते. ते टॉर्कनी तो फिरतो, बरोबर फिरतो. तो फिरल्यानंतर काय होतं? ती स्प्रिंग गुंडाळत जाणार. किती फिरणार ते? विच इज डिपेंड ऑन करंट. जेवढा जास्त करंट जास्त, जसं फॅन मध्ये बघा, फॅन त्या ठिकाणी फिरतो म्हणजे काय होतं नेमकी? तर इथं पण तेच असतं, त्यामध्ये तेच प्रिन्सिपल असतं. त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि त्याच्यामध्ये काय असतो? रोटर असतो. काय असतो त्याचा? रोटर, ज्याला आपण खालून पाते जोडलेला असतात तो रोटर असतो. मॅग्नेटिक फील्ड जे आहे किंवा वायर जे आहे, त्या वायर कॉईल मध्ये आपण करंट पास करतो. करंट पास केला तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं आणि तो रोटर काय होतो? त्यामध्ये त्या रोटरला एक काय भेटते? त्यामध्ये मोशन होऊन जातं. त्यामध्ये एक
त्यामध्ये रोटेट होऊन जातो. त्यामध्ये फॅन झालं, जिथं रोटेशन तयार होतं तिथे हेच प्रिन्सिपल युज होतं मॅग्नेटिक फील्डचं. कुठलं? मॅग्नेटिक फील्डचं. आपल्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये ते डीप मध्ये स्टडी करायचं आहे, यामध्ये जास्त एवढं डीप मध्ये नाही. पण हे लक्षात ठेवा, रेक्टँग्युलर कॉईल का फिरते आणि त्यामध्ये डिफ्लेक्शन का होतं, हे सगळं करंट वरती असतं. The deflection of the rectangular coil is totally proportional to the current. Total proportional to the current. The deflection of the coil, मग हे डिफ्लेक्शन कशाने मेजर केलं जातं? The deflection of the coil is measured by the pointer. The deflection of the coil is measured by the help of the pointer. या पॉइंटरनी त्या ठिकाणी काय केलेलं असतं? मेजर. जेवढं डिफ्लेक्शन होणार तेवढा त्यामध्ये हा जो पॉइंटर आहे तो देखील डिफ्लेक्ट होणार आणि तेवढ्यावरून आपण समजणार यावरून करंट किती गेलाय. जर करंट 0 असेल, डिफ्लेक्शन होईल का? नाही, 0 करंट. जेवढा करंट जास्त जाणार तेवढं त्याचं डिफ्लेक्शन जास्त होणार, कारण तेवढं त्याचं टॉर्क रेक्टँग्युलर कॉइलचं डिफ्लेक्शन होणार त्यामध्ये. लक्षामध्ये याची जी पोझिशन आहे जिथं असणार ते इंडिकेट करतं त्यामध्ये अमाऊंट ऑफ करंट. ते इंडिकेट करतं त्यामध्ये अमाऊंट ऑफ करंट. मग त्यामध्ये हा जो गॅलोनोमीटर आहे याच्यामध्ये जर आपण थोडं मॉडिफिकेशन केलं तर तो त्या ठिकाणी पोटेन्शियोमीटर म्हणून पण व्होल्टमीटर म्हणून पण यूज होतो. गॅलोनोमीटर कॅन बी यूज ॲज ॲमीटर अँड व्होल्टमीटर विथ सुटेबल मॉडिफिकेशन. गॅलोनोमीटर हा त्या ठिकाणी काय होतं, त्यामध्ये गॅलोनोमीटर म्हणून पण ॲमीटर म्हणून पण यूज होतो आणि व्होल्टमीटर म्हणून देखील यूज होतो. त्यामध्ये सुटेबल मॉडिफिकेशन थोडं करावं लागतं, काहीतरी चेंज करावं लागतं त्यामध्ये. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी गॅलोनोमीटर पूर्ण बघितलाय. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी करंट मेजर करणार. कसा करंट मेजर करणार? कन्स्ट्रक्शन समजून घ्या. हा पूर्ण मॅग्नेट आहे, त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर कॉईल आहे, तो कोरला अटॅच केलेला आहे थ्रू द स्पायरल स्प्रिंग आणि त्याला वरती पॉइंटर टाकलेला आहे. जसा तो स्प्रिंग फिरणार, जसं कॉईल फिरणार तसं पॉइंटर डिफ्लेक्ट होऊन जाणार. मग हा डिफ्लेक्शन ऑफ द रेक्टँग्युलर कॉईल कशावरती डिपेंड असते? कशाला प्रोपोर्शनल असते? करंटला. जेवढा जास्त करंट जाणार त्याच्यामधून तेवढं त्याचं डिफ्लेक्शन जास्त होणार आणि डिफ्लेक्शन ऑफ दिस पॉइंटर ऑन दिस स्केल इज रिप्रेझेंट द करंट. करंट त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट होतं. किती करंट त्यामधून जाणार आहे, लक्षामध्ये किती करंट जातोय त्यामध्ये हे कोण सांगतं आपल्याला? या ठिकाणी स्केल सांगतं त्यामध्ये. हे झालं वर्किंग ऑफ दी गॅलोनोमीटर. काय मेजर केलं आपण? करंट, कारण त्यामधून करंट पास केलाय. काय केलाय? त्यामधून करंट पास केलाय. लक्षामध्ये. ओके, म्हणून त्या ठिकाणी आपण गॅलोनोमीटर इज, यामध्ये स्मॉल जरी करंट गेला त्याचं डिफ्लेक्शन होणार त्यामध्ये, म्हणजे एकदम स्मॉल करंट त्या ठिकाणी मेजर करण्यासाठी देखील आपण गॅलोनोमीटरचा यूज करतो. स्मॉल डिफ्लेक्शन. लक्षामध्ये. ओके, तर त्या ठिकाणी लास्ट सेंटेन्स बघा. गॅलोनोमीटर आर यूज टू कॅन बी युज्ड ॲज व्होल्टमीटर ॲज वेल ॲज ॲमीटर. ॲमीटर म्हणून देखील यूज करू शकतो आणि व्होल्टमीटर म्हणून देखील यूज करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला थोडंसं मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? थोडं मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. मग तो मॉडिफिकेशन काय आहे हे यावरती डिपेंड आहे. मग तो ॲमीटर म्हणून यूज करायचा असेल तर काय करावं लागतं? गॅलोनोमीटर म्हणून व्होल्टमीटर म्हणून यूज करायचं असेल तर काय करावं लागतं? लक्षामध्ये. हे राहिलेले दोन लास्टचे टॉपिक विच इज डिपेंड ऑन गॅलोनोमीटर वरतीच येतो. फक्त त्यामध्ये थोडंफार गॅलोनोमीटर मध्ये मॉडिफिकेशन करणार आणि त्यावरून आपल्याला भेटणार ॲमीटर आणि व्होल्टमीटर. ॲमीटर हे करंट मेजर करण्यासाठी यूज करतो, व्होल्टमीटर हे व्होल्टेज मेजर करण्यासाठी यूज करतो त्यामध्ये. लक्षामध्ये. मग अशा प्रकारे गॅलोनोमीटर वरचेच ते डिव्हाइस आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. या लेक्चरला आपण पूर्ण गॅलोनोमीटर स्टडी केलाय, लक्षात ठेवा. प्रत्येक लेक्चरला आपण सेपरेट डिव्हाइस घेतोय तुम्हाला समजण्यासाठी, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. गॅलोनोमीटर आतापर्यंत आपण डिव्हाइस किती बघितले? 4. कुठले? फर्स्ट वेस्टर्न ब्रिज, मीटर ब्रिज, पोटेन्शियोमीटर अँड गॅलोनोमीटर. आता गॅलोनोमीटर पासूनच आपण 2 डिव्हाइस बनवणार, ॲमीटर आणि व्होल्टमीटर. ओके, नेक्स्ट लेक्चरला बघू आपण. नेक्स्ट लेक्चरला चॅप्टर संपेल कारण ते शेवटचे पॉइंट आहे चॅप्टर मध्ये. थोडासा थेरॉटिकल चॅप्टर आहे हा पूर्ण. यामध्ये न्यूमेरिकल वगैरे जास्त नाहीये. केव्हीएल केसीएल वरती न्यूमेरिकल असतं.
यावरती जास्त न्यूमेरिकल नाहीये तरी आहेत, जे आहेत असतील न्यूमेरिकल ते आपण घेऊ. आणि यानंतर आपण थेरॉटिकल चॅप्टर जे आहे ते थेरॉटिकल चॅप्टर घेऊ, जेणेकरून आपलं ज्यावेळी क्लासमध्ये लेक्चर चालू होतील त्यावेळी आपण हे चॅप्टर बघू. त्यामध्ये आपला करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर झालाय, मॅग्नेटिक ई फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक मटेरियल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एसी सर्किट. हे सगळे जे आहेत थोडे कॉम्प्लिकेटेड, म्हणजे हे सगळे करंट सगळं करंट खेळतं. त्यामध्ये आपल्याला एकदम ते स्लो मध्ये घ्यावं लागतात, ऑनलाईन मध्ये जास्त तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी आपण जे लास्टचे जे आहे थेरॉटिकल चॅप्टर, ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, हे आपण त्यामध्ये घेणार आहोत. थेरॉटिकल चॅप्टर येते तुम्हाला ऑनलाईन समजून जातील, बट राहिलेले जे चॅप्टर इथून पुढले ते आपण ज्यावेळी क्लास चालू होईल, म्हणजे हे चॅप्टर थेरॉटिकल जोपर्यंत होत नाही, ते झाल्यानंतर जरी ऑनलाईन चालू होते आपल्याला घेणं भागच आहे. म्हणजे आपले ऑनलाईन होतील, बट जर आपण हे शिकवता झाले क्लास चालू तर त्यामध्ये आपण ते कव्हर करू. कारण ते शिकायला थोडं काय होतं, त्यामध्ये कन्सेप्ट त्यामध्ये महत्वाचे आहेत. यामध्ये कसं आता 11वीला झालेल्या कन्सेप्ट यामध्ये होत्या, म्हणून हे थोडं लवकर समजेल, लवकर लक्षामध्ये. बट इथून पुढे जे बघायचं आपल्याला पूर्ण नवीन कन्सेप्ट आहे. त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक जे आहे, इलेक्ट्रॉनिक्स मधल्या नवीन कन्सेप्ट आहे. ओके, ते थोडं समजायला थोडंसं हार्ड जातं. त्यासाठी आपण ते ज्यावेळी क्लासरूम मध्ये समोर जे आहे तुम्हाला प्रॅक्टिकली एक्झाम्पल देऊन वगैरे ते समजून जाईल तुम्हाला त्यावेळी. त्यासाठी आपण काय करू, सोपा ऑप्शन त्यामध्ये थेरॉटिकल चॅप्टर घेऊ. थेरॉटिकल चॅप्टर त्यामध्ये घेऊ आधी, म्हणजे मग नंतर त्यामध्ये चालू करू आपले चॅप्टर. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आपण अजून एक लेक्चर लागेल यावरती, गॅल्व्हनोमीटर जो आहे त्यामध्ये ॲमीटर आणि व्होल्टमीटर असे दोन त्यामध्ये डिव्हाइस आपल्याला स्टडी करायचे राहिलेत. आणि पुढला चॅप्टर देखील आपला त्या संपून जाईल, जो करंट इलेक्ट्रिसिटी आहे. आपले चॅप्टर किती संपतील मग? फर्स्ट वेव ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी. फर्स्ट पण देखील चॅप्टर झालेले आहे. त्यामध्ये रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड कायनेटिक थिअरी. ओके, म्हणजे बराचसा सिलेबस आपला फिजिक्सचा त्यामध्ये झालेला आहे. नंतर जे राहिलेले छोटेले जे चॅप्टर आहेत आपले थेरॉटिकल चॅप्टर, ते त्यामध्ये घेणार आहोत. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला.